अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सक्षमीकरण. जालना AHTUला मिळाले स्वतंत्र पोलीस निरीक्षक पद. सोमनाथ शिंदे यांच्याकडे पदभार. जिल्ह्यात महिला व बालकांची होणारी तस्करी, बालमजुरी आणि अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला आता अधिक बळकटी मिळाली आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार जालना जिल्ह्याच्या या कक्षासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचे पद मंजूर करण्यात आले असून जालना इथं सोमनाथ शिंदे यांच्याकडे सदरील पदभार सोपवण्यात आला आहे. शिंदे हे यापूर्वी वाशिम इथं कार्यरत होते. आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला स्वतंत्र पोलीस निरीक्षक पद मिळाल्यानं या कक्षाच्या कारभाराला मोठी गती मिळणार आहे. अनेकदा या कक्षाला पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यानं गुन्ह्याचा तपास आणि परराज्यात जाऊन करावी लागणारी कारवाई यात अडचणी येत होत्या. मात्र आता राज्यभरातील कक्षांचं सक्षमीकरण जालना पोलीससाठीही पोलीस निरीक्षक हे पद नव्यानं मंजूर करण्यात आलंय. मानवी तस्करी आणि अनैतिक व्यवसाय यांची पाळंमुळं खणून काढण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हे नेतृत्व आल्यामुळं तपास अधिक गतीनं आणि प्रभावीपणे होईल. तसेच इतर राज्य व जिल्ह्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करणं आता अधिक सोपं होणार आहे. बालमजुरी, महिलांची तस्करी आणि अनैतिक कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत असून या निर्णयामुळं जालन्यातील गुन्हेगारी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठं बळ मिळालं असून नागरिकांमधून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.